नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकास कामावर पाणी सोडण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींमुळे महापालिकेवर ही नामुष्की ओढवली असून या भ्रष्टाचाराविरोधात आज सोमवारी मये समिती व श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील सरदार्स मैदान येथून सुरू झालेल्या मोर्चामध्ये पालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात जोरदार घोषणाबाजी व हातात फलक घेऊन युवक, नागरिक, माजी नगरसेवक सह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे. रस्ते करण्याच्या नावाखाली दडपशाही व बेकायदेशीर करून अनेकांची घरे पाडली गेली असून या भ्रष्टाचारी महापालिका बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. डिसेंबर 2024 मध्ये राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगाव येथे काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र अधिवेशन होणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार गांधी नदीगे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन हे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसचे एकमेव अधिवेशन झाले. या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील विधानसौधजवळील गांधी पुतळ्याला पुष्पहार घालून राज्य स्वच्छतेची शपथही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. देव, देश आणि धर्मासाठी चाललेली दुर्गामाता दौड यंदा गुरुवार दिनांक 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. दररोज पहाटे 5:30 वाजता प्रारंभ होणारी दुर्गामाता दौड अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जय्यत तयारी केली जात आहे. शहरात घटस्थापनेपासून सुरू होणारी ही दौड यंदा तब्बल 10 दिवस चालणार आहे. काही विद्यार्थ्यांनी मोठे मांजर पाहिल्याचा दावा केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याच असावा यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. 2 दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्पसमध्ये बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी 50 वन अधिकारी तैनात करण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई आज सोमवारपर्यंत सुरूच होती. कॅम्पसमधील विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या खोल्याबाहेर जाण्यापासून सावध करण्यात आले होते. तर कर्नाटक विद्यापीठाच्या कॅम्पसचे 3 मुख्य दरवाजे बंद करण्यात आले असून या परिसरात वाहने आणि पादचाऱ्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यापीठ विभागाचे वाचनालय देखील बंद करण्यात आले होते. दुर्गवीर प्रतिष्ठान बेळगाव, चंदगड विभाग व दुर्गसेवा संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त बेळगावमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची स्वच्छता करण्यात आली. रविवारी शिवप्रेमींनी तटबंदीवर पसरलेल्या वेली तसेच गवत बाजूला करून मूळ स्वरूपातील तटबंदी स्वच्छ केली. त्यांच्या या उपक्रमाचे शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे. नवरात्रोत्सवात भुईकोट किल्ल्यातील दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बेळगावसह परिसरातील नागरिक व लष्करी जवान दर्शनासाठी येत असतात. हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्याने त्यांच्या परवानगीने आणि सहकार्याने तटबंदीची स्वच्छता करण्यात आली. तटबंदी शेजारीच खंदक असल्यामुळे जलपर्णी तसेच वेली मोठ्या प्रमाणात वाढत असतात. कुद्रोली श्री गोकर्णनाथ मंदिरात 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मंगळूर दसरा महोत्सव होणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष एच.एम. साईराम यांनी आज सोमवारी दिली आहे. ज्येष्ठ नेते जनार्दन पुजारी यांच्या हस्ते शारदा आणि नवदुर्गाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून सुरुवात करण्यात येणार आहे. दसरा आणि नवरात्रोत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मंदिराने उत्सवाची सर्व व्यवस्था केली असल्याची माहिती साईराम यांनी पत्रकार परिषदेत दिली. अॅट्रॉसिटी नियंत्रणाखाली अत्याचारित लोकांना कायद्याची जाणीव करून देण्यापुरती मर्यादित न राहता शोषण करणाऱ्या वर्गाला कायद्याची जाणीव करून देण्यासाठी झाली पाहिजे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे कायद्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याची अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे,
जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे आदी उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. जागतिक बाजारात सोने चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे. सोन्याप्रमाणे चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. चांदीची 1 लाख रुपयांकडे वाटचाल सुरू असून सप्टेंबर महिन्यामध्ये केवळ 1 दिवसामध्ये 3% जीएसटी सह शुद्ध चांदीचे प्रति किलो भाव वाढून 95,521 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या दरानंतरही ग्राहकांची खरेदीही वाढतच असल्याचे सराफांचे मत आहे. महागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगिक क्षेत्रामध्ये मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन वर्षामध्ये औद्योगिक क्षेत्रात चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. परिणामी चांदीच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली. सर्व शाळांसह सरकारी कार्यालयात दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि संबंधित विभागीय अधिकारी आणि सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. खानापूर बेळगाव महामार्गावरील गणेबैल येथील टोलनाका व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडून गेल्या वर्षभरापासून मनमानी आणि उद्धटपणाची वागणूक सर्व प्रवाशांना देण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करून देखील कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. रस्त्याचे काम अर्धवट असताना टोल आकारणी गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नसताना टोल आकारणी सुरू आहे. याबाबत गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने गणेबैल येथील टोल नाक्यावर रास्ता रोको करणार असल्याचे केपी पाटील यांनी टोल नाका येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 8 दिवसांपूर्वीच निकृष्ट आहारामुळे चर्चेत आलेल्या गुंजी सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी पालक एकवटले. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या मुद्द्यावर शिक्षक आणि एसडीएमसी कमिटीला पालकांनी धारेवर धरले. शैक्षणिक दर्जा, माध्यान्ह आहार, शिक्षक कमतरता, परिसर स्वच्छता आणि पाणी समस्या यावर मुख्यत्वे चर्चा केली असता यामध्ये शिक्षक आणि एसडीएमसी कमिटी यांचे पूर्णपणे शाळेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आल्याने अनेक पालक संतप्त झाले. प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचलेत. शाळा आवारामध्ये गवत झुडपे वाढली असून अनेक वेळा वर्गखोल्यांमध्ये साप आल्याचे आढळून आले. त्यामुळे येथील विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा सवाल करण्यात आला. त्याचबरोबर माध्यान्ह आहारामध्ये झालेला हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही असे सांगून शिक्षकांबरोबरच सुधारणा कमिटीने हे लक्ष घालून आहाराचा दर्जा सुधारण्याची गरज व्यक्त केली. सदलगा येथील वेदांत फाउंडेशन, समस्त दिगंबर जैन समाज आणि अंकली येथील पद्मावती डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणोदय भवनामध्ये मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 150 लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घेतला. सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान झालेल्या शिबिराचे उद्घाटन आचार्य शांतीसागर महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज यांचे रावसाहेब किनिंगे यांनी फोटोपूजन आणि श्रीफळ वाढवून केले. एकेकाळी येळ्ळूर गावचा मानबिंदू असणारा लक्ष्मी तलाव आज समस्यांच्या गर्तेत सापडला असून तो तळीरामांचा अड्डा बनलाय. तलावाच्या काठी जागोजागी दारूची रिकामी पाकिटे, बाटल्या, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक बाटल्यासोबत गुटख्याची पाकिटे यांचे ढीग साचलेत. पेवर्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला दारूच्या रिकाम्या पाकिटाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. काही वर्षांपूर्वी स्वच्छ आणि सुंदर असणारा तलाव तळीरामांच्या अड्ड्याबरोबरच झुडपे आणि रानगवताच्या विळख्यात हरवला असून त्याचा श्वास गुदमरतोय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.